नमस्कार सगळ्यांचे। एक्झॅक्टली 5 मिनिटात आपण सुरू करूया। आज महबूब भाई लाईव्ह नाही आहेत, तर त्यांच्या पेजवर मी लाईव्ह येणार आहे। माझं नाव डॉक्टर ओंकार हरिमाळे। अजून थोड्या वेळात आपण पुन्हा एकदा सुरू करू। नमस्कार अनिल जी। बरोबर 6 वाजून 2 मिनिटं झालेत। एक्झॅक्टली 6 वाजून 5 मिनिटांनी आपण आजचं सेशन सुरू करूया। नमस्कार फिरोजी, नमस्कार सोहेलजी, जगदीश जी नमस्कार। कोकाटे साहेब जय राष्ट्रवादी। अनिल जी, त्याचबद्दल आज काही बोलणार आहे मी। तुम्ही जो प्रश्न हे केला उपस्थित केला त्या बाबतीत। माधवजी नमस्कार, नांदेडकर साहेब नमस्कार। सोलस्कर साहेब धन्यवाद। बरोबर 1 मिनिटात सुरू करूया आपण। तर आतापर्यंत जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि स्वागत करतो। आजचं जे आपण सेशन प्लॅन केलंय, एक वेबिनार प्लॅन केलंय, त्याचा मूळचा विषय जो आहे तो आहे तरुण तरुणींसाठी, महाराष्ट्रातील तरुण तरुणींसाठी, युवकांसाठी, युवतींसाठी उपलब्ध असणाऱ्या संधी स्वयंरोजगाराच्या। आणि या संधींमध्ये काय कसं तुम्ही प्लॅन करू शकता, कुठल्या प्लॅटफॉर्मवर प्लॅन करू शकता, याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। आणि मुळात सर्वप्रथम मला आभार मानायचे महबूब भाई शेख यांचे, जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत।
की त्यांनी हे एक नव्याने रोजगार स्वयंरोजगार विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे चालू केला। एक विजनरी युवा नेतृत्व या नात्याने त्यांनी जे चालू केलंय की तरुणांना रोजगार मिळावा, तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा, या अनुषंगाने सुरू केलेले प्लॅटफॉर्म आहे। तर सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो। आणि तुम्ही एक राजकीय प्लॅटफॉर्मवरती राजकीय पक्ष असं काही काम करू पाहतोय हे खूप रेअरली बघण्यात येतं। आणि त्याचबरोबर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांचं विजन घेऊन आज आपण सगळेजण महाराष्ट्रभरात काम करतोय, ज्यांनी स्वयंरोजगाराच्या संधी लाखांनी नाही तर करोडोवारींनी युवकांसाठी तयार करून दिले, त्यांच्या प्रेरणेने हे काम आपण पुढे चालूच ठेवणार आहोत। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, अजितदादा या सगळ्यांचं एक विजन आहे की महाराष्ट्रातल्या युवकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, म्हणजे स्वतःचं एक काहीतरी कर्तृत्व दाखवावं। या अनुषंगाने ही एक रोजगार स्वयंरोजगार विभाग आपण सुरू केला आहे महबूबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली। आणि त्याचं प्रमुखपदी त्यांनी माझी नियुक्ती केली गेल्याच आठवड्यात। आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी माझी नियुक्ती केली। तर हे जे प्लॅटफॉर्म आहे, आपण जे रोजगार स्वयंरोजगार विभाग जो आहे त्या विभागामार्फत आपण अनेक संधी उपलब्ध करून देणार आहोत महाराष्ट्रातील तरुणांना, महाराष्ट्रातील तरुणांसाठी, ज्याच्यामार्फत आपण हजारो नाही तर लाखो नवीन संधी उपलब्ध करून देऊ, अनेक घरांना अनेक पोटांना भाकर मिळवून देऊ। यासाठी सुरू केलेला हा एक प्रयत्न आहे आणि त्यामार्फत आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर गेल्याच आठवड्यात त्याची एक झूम मीटिंग झाली, ज्याला आपले कार्याध्यक्ष देखील उपस्थित होते आपले। तर त्या मीटिंगमध्ये आपलं ठरलं की आपण दर आठवड्याला आपल्या युवकांसाठी आणि युवतींसाठी एक नवीन रोजगारातील संधी किंवा रोजगारात काय काय उपलब्ध आहे, स्वयंरोजगार करण्यासाठी काय काय उपलब्ध आहेत संधी, याच्यासाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत किंवा काही प्लॅटफॉर्म्स क्रिएट करणार आहोत। तर त्याचं हे आजचा पहिला दिवस आहे। दर आठवड्याला ही संधी तुम्हाला बघायला मिळेल। तुम्हाला नवीन एक व्यवसाय कसा करायचा, व्यवसाय करताना काय पाहू शकता, व्यवसाय करताना काय बघायला हवं, या सर्व बाबतीत या महबूबाई शेख यांच्या प्लॅटफॉर्मवरनं फेसबुक पेजवरनं आपण वेगवेगळे वेबिनार्स करणार आहोत। त्याचबरोबर आज आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं रोजगार स्वयंरोजगाराचं विभागाचं एक यूट्यूब चॅनल देखील चालू करणार आहोत। जर तुम्हाला त्या चॅनलवरती सबस्क्राईब करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जर गुगलवर जाऊन सर्च केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती नक्कीच मिळेल। आणि ते चॅनल जे आहे ते राष्ट्रवादी युवक स्वयंरोजगार या नावाने ते चॅनल आपण सुरू केलेलं आहे। तर तुम्ही सबस्क्राईब करा। त्याच्यावर आत्ता काही आजच सुरू केलं तर व्हिडिओज नाही आहेत, पण लवकरच त्याच्यावर स्वयंरोजगारासाठी उपलब्ध असणाऱ्या संधींबाबतचे वेगवेगळे विषय घेऊन आपण व्हिडिओज रेग्युलर चालू राहतील। अनेक उद्योजकांना आपण त्या प्लॅटफॉर्मवर बोलवणार आहोत की जेणेकरून युवकांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो व्यवसाय सुरू करण्यासाठी। आणि त्याचबरोबर त्यांना कसा करता येईल व्यवसाय, म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळा बघितलं गेलेलं आहे की रोजगार किंवा स्वयंरोजगार या विषयावरती आपण जर बोलायला गेलो तर मराठी किंवा महाराष्ट्रामध्ये आपण एक इल्युजन आहे किंवा एक गोष्ट आपण नेहमी ऐकतो की महाराष्ट्रातले युवक व्यवसाय करू शकत नाही। आणि हे ऐकताना खूप कुठेतरी त्रास होतो। तर तसं न व्हावं, तसं ती जी गैरसमज आहे हा गैरसमज आपण नक्कीच खोडून टाकू शकतो। आणि मला असं वाटतं की जर आपण म्हणतो की स्वयंरोजगारामध्ये युवक काम करू शकत नाही, महाराष्ट्रातले युवक काम करू शकत नाही, तर किर्लोस्कर नसते घडले, तर बारामती अॅग्रो नसतं घडलं, तर परांजपे डेव्हलपर्स नसते आले, असे अनेक अनंत उदाहरणं आहेत आपल्याकडे की जी मराठी युवकांनी महाराष्ट्रभरात
वेगवेगळ्या पद्धतीने काम करून वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचा व्यवसाय उभा करून एक नाव कमवलेलं, अगदी साता समुद्र पार नाव कमवले. म्हणजे मला अगदी स्वतःचा विचार होता, मी एक सामान्य घरातला मुलगा आहे. माझे स्वतःचे अनेक व्यवसाय, मी एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करतो, मी स्वतः डॉक्टरेट आहे. हां, सगळ्यात पहिलं म्हणजे माझा परिचय करून द्यायचा राहिला तो म्हणजे माझं नाव डॉक्टर ओमकार हरिमाळी. मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून काम करतो. त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं रोजगार स्वयंरोजगाराचा महाराष्ट्र प्रमुख म्हणून काम करतो. आणि मी स्वतः डॉक्टरेट आहे. आणि मी स्वतः वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, म्हणजे मी एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करतो, मी फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतो, मी मेडिकल कोलॅबोरेटर म्हणून जवळजवळ 7 देशांमध्ये काम करतो. तसं वेगवेगळ्या व्यवसायामध्ये मी स्वतः काम करत असताना आपण महाराष्ट्रातले युवक स्वतःचा व्यवसाय कसे करू शकतील या अनुषंगाने आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मार्फत आपण यापुढे अगदी महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत. आणि त्या कार्यक्रमांमध्ये अगदी स्वयंरोजगार मेळावे असतील किंवा रोजगार मेळावे असतील. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचं मेजर प्रॉब्लेम होतो की माझ्याकडे बिझनेसची आयडिया आहे, पण तो बिझनेस कसा करू हे मला माहीत नाही, मला मार्गदर्शन करायला कोण नाही. हे मॅक्सिमम आपल्यापैकी युवक युवतींचा प्रॉब्लेम येतो की व्यवसाय करायची जिद्दत आहे माझ्यामध्ये, पण मला मार्गदर्शन किंवा माझ्या पाठीशी कोणी उभं राहणार नाहीये की तू कर, तू लढ, तुझ्याबरोबर आम्ही आहोत. तर त्याच्यासाठी आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस महबूबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे की तुमची काम करण्याची तयारी असेल, तुमची मेहनत करायची तयारी असेल तर तुमचा व्यवसाय उभं करून देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस याच्या पुढे घेईल. मेहनत करावीच लागेल, जी कुठेही करावी लागते. आणि रोजगार आणि स्वयंरोजगार या 2 विषयांवरती आपण जर बोलायचं झालं तर आज आता जे केंद्र सरकारकडनं नवीन धोरण आलंय रोजगाराच्या बाबतीतलं, ते म्हणजे आत्महत्या करण्याच्या लायकीच आहे की युवकांनी स्वतःचे व्यवसाय करूच नाही, युवकांनी स्वतः नोकरी करूच नाही. अशा अनुषंगाने म्हणजे आता आधी असं होतं की लोक कॉन्ट्रॅक्टवर जायचे आणि मग नंतर त्यांना परमनंट केलं जायचं. पण आत्ताचं बघायला गेलो आपण तर त्यांना सिक्युरिटी प्रकार राहिलेलाच नाहीये, म्हणजे निषेधार्ह आहे तो प्रकार की मला माझं नोकरी ही राहील की नाही. उद्या मी जेव्हा कामावर जाईन तेव्हा मला कशावरनं गेटवरती माझ्या हातात पेपर दिले जाणार नाही की बाबा आजपासून तुला जय हिंद जय महाराष्ट्र, याची काहीच गॅरंटी नाही, याची काही शाश्वती नाहीये. तर या गोष्टीवर विचार करत असताना आपल्या युवकांनी रोजगारापेक्षा स्वयंरोजगाराकडे, व्यवसायाकडे वळणं हे जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्या स्वतःसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी खूप जास्त सोयीस्कर राहणार आहे. आज आपल्याकडे प्रत्येकाला आपण अनफॉर्च्युनेटली प्रॉब्लेम काय की आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे, आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आपल्याला जे ट्रेन केलं जातं, आपल्याला जे शिकवलं जातं ते 9 ते 5 नोकरी करण्याच्या हिशोबानेच आपली एज्युकेशन सिस्टीम बनवलेली आहे. इंग्रजांची देण आहे आपल्याला. म्हणजे आपल्या घरात एक साधारण विचार ना, तुम्ही जेव्हा तुमच्या घरातल्यांना कधी सांगता की बाबा मला नोकरी नाही करायची, मला व्यवसाय करायचा, तर घरातले आपल्याला काय सांगतात की बाळा उंदराच्या पोराने लोखंडाचे खेळ करू नये, तू गप्प नोकरी कर, पैसा जमव आणि नंतर कुठेही तुला करायचं तिकडे स्वयंरोजगार तुझा कर, तुझा व्यवसाय कर. पण हेच जर एक काय म्हणतात आपण कंपॅरिझन केलं तर कंपॅरिझन चायना बरोबर आपण करूया फॉर एक्झाम्पल. कारण चायना का, तर चायना जगात 1 नंबरला आहे आजच्या तारखेला देखील कम्प्लीट बिझनेस प्लॅटफॉर्ममध्ये. तर चायनाच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये त्यांना ट्रेन केलं जातं बिझनेसमॅन होण्यासाठी, ऑन्ट्रप्रेनर होण्यासाठी. तर हा फरक आहे आपल्यामधला आणि इतर कुठल्याही देशामधला, जे प्रगत देशांमधला. कारण आपल्याकडे ट्रेनिंगच त्या पद्धतीने आपल्याला दिली गेली नाही. आपली मानसिकताच जी तयार होते ती नोकरी करण्यासाठीची होते. म्हणजे प्रामाणिकपणे स्वतःच्या मनाला विचारा की जेव्हा तुम्ही स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं, ते कुठलंही शिक्षण असेल, तुम्ही अगदी 4थी पास असाल, 5वी असाल, 10वी असाल, 12वी असाल, MBA असाल, डॉक्टरेट असाल, कुठलंही असेल, तुम्ही जेव्हा तुमचं एज्युकेशन कंप्लीट केलं की अशा एका प्लॅटफॉर्मवर आला की बाबा मला आता स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे किंवा मला आता स्वतःचं करिअर करायचं आहे, तेव्हा जर घरातल्यांशी तुम्ही बोलला तर घरातले आपल्याला प्रश्न काय विचारतात की बाळा आता नोकरी कुठे करणार. प्रामाणिकपणे स्वतःला विचारून सांगा की किती जणांच्या घरातल्यांनी हे सांगितलं की बाळा आता व्यवसाय कुठे करणार. हे खूप कमी विचारलं जातं, कारण आपली मानसिकताच त्याप्रमाणे क्रिएट केली गेलेली. आणि व्यवसाय म्हटलं की आपल्या मनात सगळ्यात पहिली जी भीती येते ती म्हणजे भांडवल. मी भांडवल कुठून आणू, भांडवल कसं जमा करू.
मित्रांनो, असे अनेक व्यवसाय आहेत, म्हणजे आज मी ज्याच्यावर मूळतः बोलणार आहे ते म्हणजे असे अनेक व्यवसाय आहेत की जे अगदी 0 रुपयात पण चालू करता येऊ शकतात. जे ह्याचा पुढचं आजचं जे सेशन आहे, आजचं जे वेबिनार आहे, हे जे सेशन होईल त्याच्या व्यतिरिक्त पुढचे जे वेबिनार्स होतील ते याच अनुषंगाने होतील की अगदी 0 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत तुम्ही कुठला व्यवसाय चालू करू शकता, किंवा 1000 रुपयापासून 5000 या रेंजमध्ये तुम्ही कुठला व्यवसाय सुरू करू शकता, किंवा 5000पासून 25000, 25000 ते 1,00,000, 1,00,000 ते तुमच्या हातात जेवढं भांडवल असेल तेवढ्या भांडवलामध्ये तुम्ही कसा व्यवसाय चालू करू शकता, सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा वापर तुम्ही कसा करून घेऊ शकता, स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी. तर या सगळ्या भोवती आपलं ह्याच्या पुढचं जे काय आपण शक्यतो दर शनिवारी आपण भेटणार आहोत. पुढचाच शनिवारी तुम्हाला ॲग्रिकल्चर, शेतकी व्यवसायातले वेगवेगळे संधी काय काय उपलब्ध आहेत याच्यावरती आपलं वेबिनार होणार आहे. त्याची माहिती लवकरच याच पेजवरती तुम्हाला मिळेल. मित्रांनो, एक सांगतो, जर तुमच्यामध्ये एक कुठेतरी ऊर्जा असेल, जर कुठेतरी मनात इच्छा असेल ना की मला माझा व्यवसाय करायचा, तर सुरू करा. कारण मी अनेक लोक बघितलीत की ज्यांच्यामध्ये ती इच्छा होती, ज्यांच्यामध्ये तो स्पार्क होता, पण सुरू करू शकले नाही. का? कारण लोक काय म्हणतील. सुरू करू शकले नाही का? कारण विचार करत राहिले काय होईल, जास्तीत जास्त नुकसान होईल पैशाचं. पैशाचं नुकसान भरून काढता येऊ शकतं, पण नोशनल लॉस म्हणजे काय? जेव्हा स्वतःच्या मनाला एक वाटायला लागेल की मी व्यवसाय करू शकत नाही, जेव्हा स्वतःच्या मनाला हे वाटायला की नाही, मला माझी ती ऊर्जाच राहिली नाही व्यवसाय करण्याची, तो लॉस आयुष्यात कधीच भरून काढता येऊ शकत नाही. जेव्हा स्वतःवरचा विश्वास उडेल ना, जेव्हा स्वतःला हे वाटायला लागेल की मी व्यवसाय नाही करू शकत, हा लॉस आयुष्यात कधीही भरून नाही काढता येऊ शकत. त्यामुळे मला सगळ्या युवकांना, सगळ्या युवतींना एक हात जोडून विनंती करायची की तुमच्यामध्ये जर तयारी असेल, तुमच्यामध्ये ती इच्छा असेल व्यवसाय करायची, तर सुरू करा. मार्गदर्शन करायला, त्याच्यासाठी मध्ये कुठे अडाल त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हा विडा उचललाय की जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगाराकडे आणि स्वयंरोजगाराकडे रोजगारापेक्षा स्वयंरोजगाराकडे वळवण्यासाठी. मग त्यात शासनाच्या योजना असतील, इतर व्यवसाय असतील, म्हणजे इतकं डिटेल्ड आपण प्लॅनिंग करतोय की जेणेकरून महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकांपर्यंत आपल्या जिल्हाध्यक्षांच्या मार्फत, आपल्या तालुकाध्यक्षांच्या मार्फत, शहर अध्यक्षांच्या मार्फत आपण पोहोचणार आहोत. पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, पण सुरुवात तुम्हालाच करावी लागेल. तो स्टार्ट जो आहे तो तुम्हाला तुमचाच करावा लागेल. त्याच्यासाठी आम्ही काय करू शकणार नाही. सो मनात विचार असतो, प्रत्येकाचा असतो की मग कोणालाच नोकरी करायची नसते. हे मी अनेक वर्ष बघितलं. खूप कमी लोक असतात की जे म्हणतात की माझं करिअरच नोकरी आहे. आणि कुठल्या प्रकारचे व्यवसाय करता येऊ शकतात ह्याला तर अनंत प्रकारचे, म्हणजे आपण लवकरच एक डॉक्युमेंट काढतोय ज्याच्यामध्ये 250 व्यवसाय जे अगदी 0 रुपयापासून ते अगदी 1,00,000 रुपये एवढ्या भांडवलामध्ये कसे चालू करता येऊ शकतील याच्याबद्दल लवकरच तुम्हाला ते डॉक्युमेंट पण आपण सादर करणार आहोत सगळ्यांसमोर. आता आज आपण ज्या विषयांवर बोलणार आहोत ते म्हणजे एक ठराविक 10 व्यवसाय जे तुम्ही स्वतःचे अगदी 0 रुपयापासून किंवा अगदी नगणित भांडवलापासून सुरू करू शकता. यातला सगळ्यात पहिला जो विषय आहे तो सगळ्यात पहिला जो व्यवसाय आहे तो ज्याला कोरोनापूर्वी फार तेवढा रिक्वायरमेंट नव्हती किंवा फार तेवढी वॉन्ट नव्हती, पण आजच्या तारखेला जर बघायला त्याला खूप जास्त रिक्वायरमेंट होती. म्हणजे एसेन्शियल प्रोडक्ट्स, म्हणजे अगदी तुमचं दूध असेल, भाजी असेल, मटण असेल, मच्छी असेल किंवा खाण्याचे कुठलेही पदार्थ असतील. म्हणजे आपण आपल्या मार्फत काही लोकांनी व्यवसाय सुरू केले. मी ठाण्यामध्ये राहतो, तर ठाण्यामध्ये काही लोकांनी व्यवसाय चालू केले ज्याच्यामध्ये त्यांनी फक्त भाजीचा व्यवसाय चालू केला. म्हणजे माझ्या माहितीमध्ये एक असा व्यक्ती आहे की जो खूप उच्च शिक्षित आहे, म्हणजे अगदी MBA वगैरे आहे आणि खूप चांगल्या एका कंपनीमध्ये चांगलं काम करत होता, पण ती नोकरी त्याची गेली दुर्भाग्याने आणि ती नोकरी सोडून त्यांनी भाजीचा व्यवसाय चालू केला.
आज ती व्यक्ती भाजीचा व्यवसाय करून शहरी भागामध्ये, ग्रामीण भागातला भाजी आणतो, शहरी भागांमध्ये विकतो, दिवसाला साधारणपणे 16 ते 17 हजाराचा व्यवसाय करतो. शेतकऱ्यांना गाठलं त्यांनी, शेतकऱ्यांना गाठून सांगितलं तुमचा माल मला अमुक अमुक लागेल. आधी सगळ्यात पहिले मार्केटिंग, सगळ्यात पहिले 10 मध्ये त्यांनी कसं केलं, म्हणजे काय सगळ्यात पहिला जो व्यवसाय तो म्हणजे इसेन्शियल प्रोडक्ट्स, इसेन्शियल गुड्स, काही दैनंदिन जीवनात लागणारे वस्तू. त्यांनी पहिले 10 दिवस मार्केटिंग चालू केली किंवा अमुक अमुक तारखेपासून आम्ही हे काय म्हणतात हे प्रोडक्ट आम्ही आणणार आहोत. भाजी असेल, फळं असतील, मच्छी असेल, तुम्हाला जर कोणाला रिक्वायरमेंट असेल. आता सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे आपल्या स्वतःकडे एक असतं ना मनात की बाबा मला माझे प्रोडक्ट विकत घ्यायला बायर्स कुठनं मिळणार, माझे प्रोडक्ट विकत कोण घेणार. तर त्याच्यासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ तुमच्या हातात असते ती म्हणजे तुमचा मोबाईल. सुरुवातीला कदाचित 10च गिराईक मिळतील, तर त्यांनी काय केलं तर व्हॉट्सअपच्या स्टेटसला किंवा सगळ्या ग्रुप्समध्ये त्यांनी पाठवलं की बाबा आज 10 तारखेपासून, फॉर एक्झाम्पल 10 तारखेपासून मी अमुक अमुक व्यवसाय सुरू करणार आहे आणि अमुक अमुक वस्तू तुम्हाला मिळतील. तुम्हाला जर हवी असेल तर मला 9 तारखेला तुम्ही ऑर्डर द्या. पहिल्या दिवशी त्याला साधारणपणे 10 ते 15 लोकांनीच ऑर्डर दिली. जी ऑर्डरची क्वांटिटी फार लिमिटेड होती, म्हणजे त्याला माहिती होतं की 10 ते 15 लोकांनी मला ऑर्डर दिली आहे, याचा अर्थ 10 ते 15 लोकांचे पैसे मला मिळू शकतात. सुरुवातीला जे अगदी जवळचे लोक होते त्यांना सांगितलं तुम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे पाठवा. त्यांनी रेट्स पाठवले त्याप्रमाणे आणि त्यांनी त्याचा व्यवसाय सुरू केला. आज तो व्यक्ती दिवसाला 16 ते 17 हजार रुपयाचं नेट प्रॉफिट काढतोय दिवसाला. मग ते भाजी करत 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 त्यांनी मग मच्छी चालू केली, मच्छी करत करत मग चिकन, मटण, अंडी हे चालू केलं आणि असं करत करत आज साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये त्याकडे 500 रोजचे गिराईक आहेत. 500 आणि फक्त ठाण्यापुरता पण लिमिटेड एरियामध्ये काम करतो. मग त्यांनी काय केलं तर काही लोक पीठ विकतात, मग त्यांना अप्रोच केलं की तुमचे प्रोडक्ट मी माझ्या इथे मार्केटिंग करतो, तुम्हाला चालणार आहे का. म्हणजे ज्याला आपण डिजिटल मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण अफिलिएट मार्केटिंग म्हणतो, तो प्रकार त्यांनी फिजिकली चालू केला. हे तुम्ही पण करू शकता. मी आज तुम्हाला जे काय उदाहरणं देणार आहे, जे काय व्यवसायाच्या संधी सांगणार आहे, त्या सगळ्या संधी माझ्या समोर किंवा मी स्वतः केलेल्या आहेत किंवा त्या माझ्या समोर झालेल्या आहेत. त्यामुळे उगाच काहीतरी कोणीतरी करतंय आणि ते ऐकून सांगण्याचा अशी पद्धत माझी नाही. नंतर सगळ्यात पुढचा प्रकार म्हणजे तुमचे ई कॉमर्स. आता ई कॉमर्स वेबसाईटमध्ये जर तुम्हाला तुमचं प्रोडक्ट्स विकायचे असतील तर तुम्ही अगदी 5 ते 10 हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काम चालू करू शकता. कसं, समजा तुम्हाला विकायचं तर सगळ्यात पहिलं तुम्हाला ठरवावं लागेल की मी कुठलं प्रोडक्ट विकणार आहे. समजा तुम्ही ठरवलं की बाबा मी हे स्केच पेन विकणार आहे, तर तुम्हाला दुसरं शोधायला लागेल त्या स्केच पेनचे मॅन्युफॅक्चरर कोण आहेत. ते मॅन्युफॅक्चरर शोधले. आता यात समजा पेनची किंमत असेल 35 रुपये, मी उदाहरण देतोय. या पेनची किंमत झाली 35 रुपये. तुम्ही त्या मालकाकडे गेलात, त्या मॅन्युफॅक्चररकडे गेलात, त्याला सांगितलं बाबा तुझा प्रोडक्ट मी विकत घेईन, पण मला त्याच्या आधी तुझ्या प्रोडक्टची सगळी डिटेल्स लागतील. तुम्ही त्यांच्याकडे डिटेल्स मागितल्यानंतर ते प्रोडक्टचे फोटोग्राफ घेतलेत, त्याचे डिटेल्स घेतलेत आणि नंतर तुम्ही तुमचं ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरती, ई कॉमर्सच्या तुमच्या जे कुठलं असेल, अमेझॉन असेल, ईबे असेल, मेंट्रा असेल, हजारो आहेत ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स. तिकडे जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन केलं, या पेनचे फोटोग्राफ्स टाकलेत आणि सुरुवातीच्या काळामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी किंवा जे काही असतील ते ऑप्शन्स ठेवून दिलेत. तुम्हाला तिकडे एक क्लिक झालं, मार्केटिंग तुम्ही स्वतःची चालू केलीत. पण त्या प्लॅटफॉर्मवर विकत असताना तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवलेत, फेसबुकवर ठेवलेत. येतात, वेळ लागतो पण हळूहळू करत येतात. लोक एन्क्वायरी करायला लागतात, विचारायला लागतात. असं करत करत तुम्हाला पहिली ऑर्डर आली तर तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट काहीही केलेली नाहीये, कारण तुमचं हे प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरकडेच आहे. तुम्हाला जशी ऑर्डर आली तशी तुम्ही त्याला ऑर्डर प्लेस केली, त्याच्याकडनं माल निघाला. आता सगळ्यात पहिलं जर याची किंमत 35 रुपये असेल तर तो माणूस तुम्हाला 35 रुपयाला तर नक्कीच देणार नाहीये. ते तुम्हाला 25 रुपये, 27 रुपये, 28 रुपयाला मिळेल. दुसरं तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट समजा 2 रुपये असेल
25 रुपयाला त्यांनी त्याच्याकडून तुम्ही प्रोडक्ट घेतलं, 2 रुपये तुमची मॅन्युफॅक्चरिंग, तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट गेली, म्हणजे झाले 27 रुपये. 35 रुपयाला तुम्ही माल विकलात तुमचा. 8 रुपयाचं तुमचं मार्जिन या एका पेनामागे मिळू शकतं. हे पेन हे फक्त उदाहरण आहे. ई कॉमर्सवरती तुम्ही भाजी विकू शकता, ई कॉमर्सवरती तुम्ही तुमचं गहू तांदूळ विकू शकता, ई कॉमर्सवरती कपडे विकू शकता. म्हणजे आजच्या तारखेला ई कॉमर्स ही एक गरज झालेली आहे. म्हणजे कोविड पूर्वी, कोरोना पूर्वी जर ई कॉमर्स बद्दल विचारलं असतं तर ते फक्त एक लेजर होतं, एक लक्झरी होती. पण आजच्या तारखेला जर विचारायला गेला तर ई कॉमर्स ही एक गरज झालेली. आज प्रत्येक जण घरात बाहेर जाऊन दुकानातून जाऊन माल घेण्यापेक्षा असं विचार करतो की मी ई कॉमर्सवरती मागवेन. तो ई कॉमर्स ही दुसरी संधी झाली. तर सगळ्यात पहिली संधी झाली ती म्हणजे तुमचं ट्रेडिंग किंवा मार्केटिंग करून दैनंदिन जीवनात लागणाऱ्या प्रोडक्टची विक्री. नंतर दुसरा जो आहे ते म्हणजे ई कॉमर्स. तिसरा आणि ज्याच्याबद्दल खूप जास्त गैरसमज आहेत असा व्यवसाय तो म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट. एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाया बाबतीत खूप गैरसमज आहेत की मला भाषाच आली पाहिजे, मला इंग्रजी भाषा आली पाहिजे, किंवा मला डॉक्युमेंटेशन खूप लागतात, किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये पैसे बुडतात, किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप लागते. मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगतो, मी स्वतः तो व्यवसाय करतोय गेले 12 वर्ष. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये तुमच्या हातात जेवढं भांडवल असेल तेवढ्या भांडवलामध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला इंग्रजी यायलाच पाहिजे. म्हणजे इंग्रजी यायला पाहिजे की नाही तर साधं उदाहरण सांगतो. आपल्या नाशिकला जा, आपल्या पुण्याला जा, आपल्या नागपूरकडे जा, तुझ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठेही जा, अनेक ठिकाणी अनेक एक्सपोर्टर्स आहेत जे करोडपती आहेत, शेतकरी आहेत, पण त्यांना इंग्लिशचा ई पण येत नाही तरीही व्यवसाय करतायत. डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत फार गैरसमज आहेत एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये. पण मुळात एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री अशी इंडस्ट्री की जेवढं तुमच्या हातात नाही, तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये जेव्हा काम करता तर तुम्ही ऍक्च्युअल स्वतःचा एक्सपोर्ट की ऍक्च्युअल इम्पोर्ट असंच केलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. तुम्ही ट्रेडिंग करू शकता, म्हणजे दुसऱ्याचा माल घेऊन तिसरीकडे पाठवणं. तुम्ही मार्केटिंग एजंट म्हणून काम करू शकता, तुम्ही सोर्सिंग एजंट म्हणून काम करू शकता. सोर्सिंग एजंट म्हणजे असे अनेक लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांना त्यांचे प्रोडक्ट इम्पोर्ट करायचे असतात, पण ते इम्पोर्ट करू शकत नाही. मग ते दुसरा कोणतरी व्यक्ती बोलतं फक्त, तो तुम्ही त्यांच्यावर काम करू शकता. तुम्ही कन्सल्टंट म्हणून काम करू शकता. तुम्ही मी स्वतः जेव्हा काम चालू केलं, मी जेव्हा शिकलो एक्सपोर्ट इम्पोर्ट, शिकून आल्यानंतर मी एक बघितलं की बाबा मला इकडचं मार्केट फार माहिती नाहीये किंवा माझ्या हातात भांडवल पण नव्हतं. तर मी काय केलं, तर मी नाशिकमधल्या काही शेतकऱ्यांना गाठलं, त्यांना सांगितलं तुमच्यासाठी मी एक्सपोर्ट इम्पोर्टचं एक असं प्लॅटफॉर्म घेऊन आलोय. तर ते म्हणाले की बाबा आमच्याकडे रजिस्ट्रेशनच नाहीये. मग त्यांना रजिस्ट्रेशन करून द्यायला मदत केली. मग त्या रजिस्ट्रेशन करून देण्यामध्ये त्यांना मदत करताना मी त्याच्यामध्ये माझे रेव्हेन्यू ऍड केले. मग नंतर त्यांना त्यांचा माल एक्सपोर्ट करण्यामध्ये मदत केली. असं करत करत भांडवल जमा केलं आणि मग माझं एक्सपोर्ट मी चालू केलं. सो व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला, मला असं वाटतं की व्यवसाय जर करायचा असेल तर व्यवसाय करण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. भांडवल, बिझनेस आयडिया या सगळ्यापेक्षा जास्त सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी. तुम्हामध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे तुमचं डेडिकेशन. तुम्ही तुमचं तन मन धन त्या व्यवसायामध्ये उतरवणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे तुमचं नेटवर्क. या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली मॅनेज करू शकलात तर तुम्हाला कुठल्याही व्यवसायामध्ये वाढण्यापासून, मोठं होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि काळ्या दगडावरची पांढरी रेष. सो व्यवसाय करायला पैसा नाही म्हणून मी व्यवसाय करत नाही हे आपल्याकडे एक चांगलं कारण असतं. पण ते कारण याच्या पुढे कसं नाही आहे हे तुम्हाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे वारंवार दाखवण्यात येईल, सांगण्यात येईल. आज मी स्वतः गेल्या 4 महिन्यामध्ये साधारणपणे 16 ते 17 हजार युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन केलेलं आहे. त्यांनी व्यवसाय सुरू केलेले आहेत. आणि आज मला जर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जोड मिळत असेल या गोष्टींसाठी तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाला त्याची संधी मिळवून देऊ शकतो व्यवसाय करण्याची, रोजगार करण्याची, स्वयंरोजगाराची.
चौथा जो व्यवसाय तो म्हणजे आजच्या तारखेला सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट आज झालंय काय, प्रत्येक जण वर्क फ्रॉम होम करत आहे. प्रत्येकाला लॅपटॉप लागतात, प्रत्येकाला मोबाईल लागतात, प्रत्येकाला हँड्स फ्री लागतात, प्रत्येकाला मोबाईलचे कव्हर लागतात, प्रत्येकाला मोबाईलचे स्टँड्स लागत आहेत, प्रत्येकाला काय म्हणते ट्रायपॉड्स लागत आहेत. याच्यातलं कुठलंही एक प्रोडक्ट तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याचं ट्रेडिंग चालू करा. आणि ट्रेडिंग करायचं म्हणजे याच्यासाठी तुम्हाला भांडवल गुंतवायची गरज नाही. कुठलं तरी तुमच्या आजूबाजूला एक मार्केट असेल, ते मार्केट शोधा, तिकडे जाऊन प्रोडक्टची कॉस्ट शोधा, फोटो काढा. डिजिटल मार्केटिंगवरती आजच्या तारखेला डिजिटल मार्केटिंग हे सगळ्यात मोठं प्लॅटफॉर्म आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये तुमचा मोबाईल, तुमचे ईमेल, तुमचं फेसबुक, तुमचं व्हॉट्सअप, म्हणजे याच्यापूर्वी जर तुम्हाला एक पेपरला बातमी टाकायची असेल तर त्या पेपरला ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची असेल तर त्या ऍडव्हर्टाइजमेंटला समजा ₹1,00,000 खर्च येत असेल तर आज ₹1,00,000 आणि तो पेपर फक्त तिकडे लोकल तुमच्या एरियामध्ये फिरत असेल तर तोच खर्च तुम्ही डिजिटल मार्केटिंगला टाकला किंवा त्याच्यापेक्षा अर्धा खर्च डिजिटल मार्केटिंगला टाकला तर तुम्ही तुमच्या एक्झॅक्ट कस्टमरपर्यंत पोहोचू शकता. ही ताकद आहे डिजिटल मार्केटिंगला. आणि आज आपल्या प्रत्येकाच्या फ्रेंड लिस्टमध्ये नाही म्हटलं तरी कमीत कमी 2,500 ते 3,000 लोक आहेतच आहेत. आणि ते 2,500 ते 3,000 लोक तुमचा कुठल्याही व्यवसायाचे सगळ्यात पहिले पोटेन्शियल क्लायंट्स असू शकतात. आपल्याकडे एक सांगतो, आपल्याकडे संधी आणि आपल्याकडे संधी खूप उपलब्ध आहेत. आपल्याला सगळ्यात पहिले ठरवावं लागेल की तुम्हाला कुठल्या व्यवसायामध्ये काम करायचं. मी तुम्हाला 200 ऑप्शन देईन, मग तुम्ही ठरवणार कसं, हा एक प्रॉब्लेम होतो की मला व्यवसाय करायचा आहे पण कुठला करायचा तो माहित नाही. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं समजून घ्या की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये. तुम्हाला स्वतःला एकदा इंटरेस्ट कळला ना तुमचा की तुम्हाला तुमचं प्रोडक्ट सिलेक्ट करणं फार सोपं जाऊ शकतं. या सगळ्यात पहिले शोधा की तुमचा स्वतःचा इंटरेस्ट कशामध्ये. दुसरं शोधा ते म्हणजे तुम्ही ज्या प्रोडक्टमध्ये काम करायचं बघताय, तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं बघताय त्या प्रोडक्टची रेग्युलर रिक्वायरमेंट आहे की नाही, किंवा त्या सर्व्हिसची रिक्वायरमेंट किती प्रमाणात आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देऊ इच्छिता ते रेग्युलरली तुम्ही करू शकाल की नाही. आणि चौथं म्हणजे तुम्ही त्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला मार्जिन किती मिळणार आहे. एक असतं ते म्हणजे कमी किमतीमध्ये क्वांटममध्ये पोहोचणं. दुसरं असतं की बाबा किंमत जास्त असेल पण त्यात मार्जिन पण जास्त असतात पण विकत घेणारी माणसं कमी असतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर बाटाची चप्पल जी 999ला मिळते की अगदी ₹500 मिळते, की जॉर्जिया आर्मानीची चप्पल जी 70-75 पासून पुढे चालू होते, ज्याची किंमत तुम्हाला काय विकायचं. 70-75 हजारामध्ये कदाचित मार्जिन जे असेल ते 10 ते 12 हजार रुपये असेल, पण 70-75 हजाराची प्रोडक्ट विकत घेणारी माणसं किती मिळतील. आता हा अंदाज, हे अनालिसिस तुम्हाला स्वतःला करावं लागेल. आणि दुसरं म्हणजे बाटाची चप्पल ज्याच्यात मार्जिन कदाचित ₹100 असेल पण ते किती प्रमाणात जास्त विकलं जाईल. तर ह्याचं एकदा अनालिसिस तुम्ही केलं तर तुम्हाला तुमचं प्रोडक्ट ठरवणं, तुम्हाला तुमची इंडस्ट्री ठरवणं, तुम्हाला तुमचा व्यवसाय कुठला करायचा हे ठरवणं. आणि सगळ्यात एक उत्तम उदाहरण सांगायचं झालं ना तर तुम्ही स्वतःचं एक स्वॉट अनालिसिस करा. स्वॉट अनालिसिस म्हणजे SWOT. स्वॉट म्हणजे SWOT. S स्टँड्स फॉर स्ट्रेंथ. तुमची ताकद काय हे एकदा ना शांतपणे स्वतःबरोबर जेव्हा मोकळे असाल तेव्हा बसा आणि लिहून काढा. जेव्हा मोबाईल, घरातले कोणीच आजूबाजूला नसेल तेव्हा की सगळ्यात पहिलं म्हणजे माझं स्ट्रेंथ काय, माझी ताकद काय. दुसरं म्हणजे W फॉर वीकनेस, म्हणजे माझ्या कमकुवत बाजू कुठल्या आहेत, लिहून काढा. प्रामाणिक राहा ते लिहिताना. तिसरं म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज, मला संधी काय दिसते. आणि चौथं म्हणजे थ्रेट्स,
थ्रेट्स म्हणजे मला भीती कशाची वाटते. या 4 गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे जर लिहून काढल्यात ना, स्ट्रेंथ म्हणजे ताकद, विकनेस म्हणजे कमकुवत बाजू, ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी, आणि थ्रेट्स म्हणजे भीती, या 4 गोष्टी जर तुम्ही प्रामाणिकपणे एका पानावर लिहून काढल्यात, 1 पान लागेल, 10 लागतील, 25 लागतील,